मित्र आणि भगिनींनो, आपल्या संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीने या प्रांगणामध्ये मी स्वागत करतो. मग अशीच मला वाटतं 8-10 दिवसापूर्वीच मला भाऊचा फोन आला की सर अशी अशी अडचण आहे, मला या दिवशी तुम्ही मेळावा घ्यायची परवानगी द्या. मी मुख्याध्यापकांशी बोललो. म्हटले तर मागच्या वेळेलाही असंच झालं होतं, आपण त्यांना परवानगी दिली नाही. रविवारी शाळेचं कामकाज नसतं, त्यामुळे रविवारी परवानगी द्यायला हरकत नसते. मी आणि संस्था आपल्याला कार्यालयीन दिवसामध्ये परवानगी देऊ शकलो नाही, त्याबद्दल प्रथमतः आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मित्रांनो, खरं म्हणजे मलाही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहावं अशी इच्छा होती. पण काही मर्यादा असतात, काही ठिकाणी जावंच लागतं. असं पुन्हा मला 2-3 ठिकाणी जायचं. कार्यक्रम जरी संपलेला असेल तरी भेटणं महत्वाचं. त्या ज्या संवेदना असतात त्या व्यक्त झाल्या पाहिजे. तुम्हाला बघून खूप आनंद वाटला. खरं म्हणजे जेव्हा मी एंट्री केली तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना ओळखाल, पण आम्ही तुम्हाला काही ओळखलं. पण हा शारीरिक बदल होत असतो. कोणीतरी 2-3 वेळा मी ऐकलं स्टेजवर, अरे त्या मुलींना बोलवा. खरंय ना ते. कारण आता काही तुम्ही त्या लहान तो काय गेला तो परत येणार नाही मित्र. हे जे आता कोणी कोणाला म्हणे डॉन म्हणत होते, याला डॉन म्हणत होते, हा असा खोड्या करत होता, हे बालपण परत येणार नाही. तो फार गोल्डन पिरियड होता, फार सुवर्ण काळ होता. इतकी मला कधीच येणार नाही. आता पुन्हा तुम्ही तो प्रयत्न कितीही केला तरी ते दिवस येणार नाही. आपण आपली घरची परिस्थिती काय होती तेही विसरून जातो इथे आल्यानंतर. हॅलो, आम्हाला जेवण नाही मिळायचं, पायामध्ये चपला नसायच्या, ढिगळ असायचे पॅन्टला. असा सगळ्यांचाच काळ तसाच गेलेला आहे. आणि तो काळ आपल्याला विसरायचा असेल, विसरता तर येणार नाही, पण तितका तो सोडणार परत आपल्या आयुष्यात कधी येणार नाही. तुम्हाला पाहून एवढा आनंद झाला. आणि मित्र, शाळा ही आपलं मायपोट असते, शाळेला कधी दिसायचं. तुम्हाला इथपर्यंत ज्यांनी पोचवलं त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करा. प्रथमतः आपल्या आईला आठवा, आपल्या बापालाही आठवा. ज्याने आई बापांना आठवलं त्याला कुठेच कधीच कमी पडणार नाही. त्याचं कारण असे मित्र, जे लोक विसरतात ते कृतज्ञ असतात. ज्यांनी आपल्याला मदत करून, कोणीही असू द्या, मग तुमच्यापेक्षा लहान असेल तर परिस्थितीने एकदम खचलेला असेल, तर त्याने कुठेतरी आपल्याला गणभर का होईना मदत केली, त्याला कधीच विसरणार. त्याच्या ऋणातून मुक्त ऋणातच राहा. ऋणातून मुक्त होणे आपली जबाबदारी संपली. एकच नुसतं उदाहरण देतो मी तुम्हाला. दिल्लीवरून एक जेएनयूचे मॅडम रेल्वेने प्रवासाला निघाला बंगळूर जायला. गाडी बरीच पुढे निघून गेली आणि टीसीला एक छोटीशी मुलगी त्या सीटच्या खाली अशी लपून बसलेली. टीसीने तिला बाहेर म्हणून तिकीट तिला बोलता येत नव्हतं, काही तिकीटही नव्हतं. नाही झालं, तुला खाली उतरायचं, पुढच्या स्टेशनला खाली उतरवलं. त्या ज्या जेएनयूच्या मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की ते तिकिटाचे पैसे मी देतो. दिले तिकिटाचे पैसे. चेन्नई आपल्या बंगलोरला उतरायचं होतं. बंगलोरचं तिकीट त्या मॅडमने काढलं मुलीचं आणि तिला विचारलं तुला जायचं कुठे? म्हणे मला कुठे जायचं मलाच नाही, मी घनात मुलगी.
जे गंतव्यस्थानच तिला माहिती, तिथं जायचं ठिकाणच तिला माहिती, ते काय सांगेल तिथे. अशा परिस्थितीला मुलीला त्या मॅडमने तिकीट तर काढून दिलं, पण तिला जायचं कुठे हे माहित नाही. मॅडमने तिथे जाऊन एका मिशनरी स्कूलमध्ये त्या मुलीची ऍडमिशन घेऊन करून दिली आणि सगळी शिकेपर्यंत इथं जोही करता असेल तो मी करेन. मुली क्वालिफाईड झाली. चांगल्या एका कॉर्पोरेट घराण्याच्या माणसाशी तिचं लग्न झालं. अनाथ पोरगी. प्रसंग असा आला त्या मॅडमवर. मॅडम अमेरिकेमध्ये गेल्या आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्या जेवण करायला गेल्या आणि जेवणाचं बिल द्यायला गेलं. तोपर्यंत वेटरने सांगितलं आपलं बिल कोणीतरी देऊन टाकलेलं आहे, पेड झाले. ते म्हटले मी पैसे दिले नाही, जेवण मी केलं, देणारं कोण आहे. तर समोर जे जोडपं बसले टेबलवर ते. मॅडमने ओळखलं नाही, मुलीने बरोबर ओळखलं. आणि मॅडम तुम्ही मला ओळखणार नाही, पण मी सांगितलं तुम्ही मला, तुम्ही ज्या मुलीचं गाडीमध्ये मी सीट खाली लपलेली होती तीच मीच मुलगी, आणि ती मुलगी दुसरी कोणीच नसून आज तुम्ही आपल्या खासदार आहेत. त्यांचं नाव सुधा मूर्ती. आता हे किती मोठं घराणं आहे आणि किती त्यांचं भारतासाठी योगदान आहे. भारतात सर्व सुखदायी नाचे हो माझ्या श्रीमंत माहेरी, हो माझ्या श्रीमंत माहेरी. धन गाथा ज्ञानेश्वरी केर काळी चक्रपाणी, श्रीखंड भरतो पाणी रामानाचतो अंगणी. हो माझ्या श्रीमंत माहेरी, हो माझ्या श्रीमंत माहेरी. धन गाथा ज्ञानेश्वरी नाथ संगे भागवत करी बारूळ नाचत, ऐसे आम्ही भाग्यवंत. हो माझ्या श्रीमंत माहेरी, हो माझ्या श्रीमंत माहेरी. धन गाथा ज्ञानेश्वरी दास बोध करी मना, रंग येत सजीवना आनंदवन भुवना. हो माझ्या श्रीमंत माहेरी, हो माझ्या श्रीमंत माहेरी. धन गाथा ज्ञानेश्वरी माझ्या नांदेड लक्ष्मी सरस्वती, वाचस्पतीची वसती. हो माझ्या श्रीमंत माहेरी, हो माझ्या श्रीमंत माहेरी.